जय भीम, जय शिवराय. काल दिनांक 28/1/2026 विमान अपघातामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचे दुःखद निधन झाले व त्या निधनामध्ये मुख्यमंत्री साहेब श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 3 दिवसाच्या दुःखवटा व शाळेला खाजगी असो किंवा सरकारी निमसरकारी प्रत्येक शाळेला सुट्टी देण्यात ठरविले होते, पण तसं काहीही झालेलं नाही व सरकारी शाळेला सुद्धा GR पाठवलेलं नाही. आम्ही जेव्हा शाळेमध्ये बोलणी केलेलं आहे टीचर लोकांच्या बरोबर फोनवर बोललेलं, तर टीचरनी आम्हाला एकच सांगितलं की आमच्या शाळेला GR पाठवलेलं नाही आणि आम्ही असं काही सुट्टी देऊ शकत नाही म्हणून. तर मला म्हणायचे एकच आहे की आपण बोलता एक आणि करता एक याला काही अर्थ नाही. फडणवीस साहेब, तुम्ही जेव्हा बोललेले आहेत की 3 दिवसाचा दुखवटा आणि निमसरकारी आणि सरकारी शाळेला सुट्टी पाहिजे गेलेली आहे, जाहीर केलेलं आहे, तर ते सुट्टी तुम्ही GR द्यायला पाहिजे होतं आणि GR देऊन ते सुट्टी लागू करायला पाहिजे होतं. काय काय शाळेमध्ये दुःखाची बाब आहे की काय काय शाळेमध्ये पवार साहेबांचे फोटो प्रेस होऊन आलेलं होतं. त्या शाळेमध्ये ते फोटो काढून खड्ड्यावरती चिपकवलं आणि त्यांना श्रद्धांजली देऊन राहिलेले आहेत. पण असं नाही की शाळेमध्ये फोटो आणून त्यांना आपण श्रद्धांजली देऊ, असं काही झालेलं नाहीये. मला दुःख खेद करते आहे की असं व्हायला नको पाहिजे म्हणून. आणि परत बोलत आहे की फडणवीस साहेब, जर तुम्ही 3 दिवसाच्या दुखवटा जाहीर केलं तर तुम्हाला GR सुद्धा द्यायला पाहिजे होतं शाळेला. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे की आपण असं काही करू शकलेलं नाही. आणि माननीय अजित पवार साहेब यांना मी श्रद्धांजली अर्पण करत आहे की त्यांचे दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा भगवंत धैर्य देऊ आणि त्यांना शांत देऊ लाभो, हेच मी विनंती करेन. जय भीम, जय शिवराय.